अशा पडलेल्या असतात सर्वीकडे आणि नदीमध्ये सर्व कचरा करून गेले असते. हाय हॅलो सर्वांना आणि गुड इव्हिनिंग. पहिले तर आम्ही संध्याकाळची वेळ झाली आता आणि आम्ही आलो आहे शाफेहाउजनला, जे की स्वित्झर्लंडमध्ये आहे. म्हणजे जास्त काही दूर नाही आमच्या घरापासून, एक अर्धा तासाची एक फक्त ट्रेन वगैरे आहे. सो आता आम्ही शाफेहाउजनमध्ये सिटी सेंटरला आहे आणि चांगली सिटी आहे, खूप छान आहे सिटी आणि असं जुनं आर्किटेक्ट पण आहे इथे. सो आता थोडंसं फिरूया, बघूया काय काय इथे. फिरा. चला आता फॉलो करा मला, आपण बघूया. चला, व्हिडिओच्या सोबतच मी तुम्हाला या शहराची थोडीशी माहिती पण देते. सो शाफेहाउजन हे एक स्वित्झर्लंडच्या उत्तरेकडे सुंदर आणि ऐतिहासिक शहर आहे आणि हे शहर ना राईन नदीच्या काठावरती वसलेले आणि जर्मनीच्या बॉर्डरच्या खूप जवळ आहे आणि जवळपास याची लोकसंख्या काहीतरी 38,000च्या आसपास असावी. आणि या शहराची लोकसंख्या जरी कमी असली ना तरी याचं मेन आकर्षण लोकसंख्येत नसून त्याच्या वास्तुशिल्पात आहे आणि इतिहासात आहे. सो शाफेहाउजन एक जुनं शहर आहे, म्हणजे एक जिवंत संग्रहालयच आहे. इथे तुम्हाला मध्ययुगीन काळातील रंगीत इमारती आणि नक्षीदार खिडक्या म्हणजेच ओरियल विंडो दिसतील आणि रस्त्याच्या कोपऱ्यांवरती सुंदर फवारे बघून तुम्हाला असं वाटेल की तुम्ही पण भूतकाळात पोहोचलात की काय. इथे एवढी गर्दी काय, जत्रा भरली वाटते ह्यांची. वाव, ट्रेडिशनल ड्रेस घातलेत सर्वांनी, झेंडे वगैरे पण आहे. चलो घुसूया मध्ये. आणि तुम्ही जे बघताय ना तर काहीतरी कार्यक्रम होता त्यांचा आणि त्यासाठी त्यांनी ट्रेडिशनल कपडे आणि ट्रेडिशनल म्युझिक वाजत होते ते आणि सर्व म्हणजे बरेच लोक रस्त्यांवरती आलेले होते आणि हे संध्याकाळचे आयकॉनिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम ना म्युनोट किल्ल्यावरती होणार होते त्यांचे आणि तिथे डान्स वगैरे त्यांचे ट्रेडिशनल काय कार्यक्रम असतील ते सर्व होणार होते आणि त्यासाठी ना म्हणजे आम्हाला तिथे गेल्यावरती कळलं की त्यासाठी ना पासेस वगैरे आधीच करायचे होते, जे की जून-जुलैच्या महिन्यातच सांगितलेले होते त्यांनी. सो मग नंतर आम्ही त्यातून बाहेर आलो जरा आणि आम्हाला सिटी फिरायची होती तशी पण. सो मग ह्या शहराचं स्पेशल वैशिष्ट्य म्हणजे रायने नदी, जी की फ्रान्स, स्वित्झर्लंड आणि जर्मनीच्या बॉर्डरवरनं वाहते. सो आम्ही मस्त नदीच्या किनारी थोडा वेळ बसायचं होतं, आम्हाला थोडं शांत व्हायचं होतं. सो मग आम्ही नदीकडे गेलो. तर इथे सिग्नल नव्हता म्हणून लोक उभे होते, 2 मुलं आणि ही त्यांची ना ट्रेडिशनल खूप जुनी असलेली गाडी आहे जी की सिटी फिरवते. चला आता थोडंसं शहर फिरलं आपण, जास्त फिरायचं नाही. हे आपल्याला जर्मनीत पण बघायला भेटतं, पण स्वित्झर्लंडमध्ये आल्यावरती ना थोडंसं स्टँडर्डमध्ये ना चेंजेस होतात. म्हणजे आता थोडं तुम्हाला पण ऑब्झर्व करत असाल तुम्ही की जर्मनीपेक्षा स्वित्झर्लंड थोडंसं रिच आहे. सो आता आमचं थोडंफार इथे फिरून झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे पाण्याकडे. म्हणजे इथे ना राईन नदी आहे जी जर्मनी आणि स्वित्झर्लंड दोघांच्या मध्ये पण वाहते. सो आता तिच्यावरती एक छोटासा ब्रिज वगैरे आहे की वॉटरफॉल आहे. सो आता ते बघूया आपण आणि चला आता पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. किती सुंदर घर आहे पाण्याच्या कडेला.
आणि नदीमध्ये मासे पण दिसत होते, म्हणजे एवढा तळ स्वच्छ होता. आणि बाजूलाच ना बोट वगैरे पण पार्क केलेले होते. सो ही पोलिसांची बोट आहे. आणि मग आम्ही थोडंसं नदीच्या किनारी शांत बसलो, जरा पक्ष्यांकडे बघत. आणि मग मनात थोडेसे विचार यायला लागले. हे बघा नदीचं तळ किती स्वच्छ आहे आणि मासे बघताय नाही आताची मासे. आणि ना पाण्यातून खरंच म्हणजे मासे पण दिसत होते, म्हणजे एवढं स्वच्छ पाणी होतं ते. आणि पुढच्या साईडला लोक पण पाण्यामध्ये बोटिंग वगैरे करत होते, पण आम्ही काय त्यांना डिस्टर्ब नको म्हणून आम्ही तिकडे काय व्हिडिओ वगैरे नाही काढल्या. सो आम्ही इकडेच थोडा टाईमपास वगैरे केला आणि शांत बसलो. सो मंडळी बघताय ना किती स्वच्छ नदी आहे. मला ना जस्ट एक छोटासा थॉट आला की ना आज म्हणजे विसर्जनाचा दिवस आहे आणि हाच जर दिवस इंडियामध्ये असताना तर ह्या नदीच्या काठी अशा गणेश मूर्ती अशा पडलेल्या असतात सर्वीकडे आणि नदीमध्ये सर्व कचरा करून गेले असते लोक. पण आपल्याकडे एवढं नदीला देव मानतात लोक, तरी पण आपल्या देवाला आपण अपवित्र करतो. आणि हे लोक नदीला फक्त नदीच समजतात, तरी पण एवढी स्वच्छ आणि सुंदर नदी आहे. नदीमध्ये बदक वगैरे पण एकदम मस्त खेळतायत वगैरे. इथे मागे कबूतर आहे. लोकांशी म्हणजे एकदम चांगले कॉन्टॅक्टमध्ये पण येण्याचा प्रयत्न करतायत. पण आपल्या इथे असं दिसतच नाही. नदीवरती इतकी नदी खराब करून टाकलेली असते ना की आपण स्वतःला नदीच्या किनारी बसायला आवडत नाही. आणि मग नदीच्या किनारी फिरल्यानंतर ना या शहराचं मेन अट्रॅक्शन म्हणजे शाफेहाऊजनचं प्रमुख प्रतीक म्हणजेच म्युनोट किल्ला. सो हा किल्ला जवळपास 16व्या शतकात बांधलेला आहे. सो मग आम्ही तिकडे जायला निघालो आणि ना आम्ही जवळपास वरती पोहोचलोच होतो. तर मग वरतून शहराचा खूप सुंदर असे दृश्य बघायला भेटत होतं, म्हणजे पूर्ण शहर दिसत होतं वरतून. आणि हा किल्ला बांधला पण ह्याचसाठी होता की यांना रायने नदीवरती लक्ष ठेवता यावं आणि शहरावरती पण पूर्ण लक्ष ठेवता यावं. आणि हे आहे शाफेहाऊजनचं मेन अट्रॅक्शन म्युनोट किल्ला. सो या किल्ल्याची रचना खूप वेगळी आहे. पूर्णपणे गोलाकार बांधला गेला आहे आणि खूप भक्कम दगडी काम आहे याच्यामध्ये. आणि समोर ना खूप मस्त सुंदर मोकळं गार्डन आहे. आणि इथे ना एक जुनी परंपरा अजून पण चालू आहे. रोज रात्री 9 वाजता ना एक घंटा वाजवली जायची. शेकडो वर्षांपूर्वी ही घंटा शहराचे दरवाजे बंद होण्याची सूचना द्यायची. आणि आज पण ही परंपरा चालू आहे, फक्त संस्कृती जपण्यासाठी. आणि हा फक्त एक ऐतिहासिक किल्ला नाही, ते एक संस्कृतीचं केंद्रही आहे, कारण की इथे उन्हाळ्यात खूप सारे फेस्टिवल्स होतात. खाली जाऊया आपण आणि जर टाइम ॲडजस्ट झाला तर जाऊया आपण कशाला वॉटरफॉलला. चला आता कुठे जायचं आहे आपल्याला? आता आपण सिटी सेंटरला जाणार आहोत. परत सिटी सेंटर. ठीक आहे, चला आता सिटी सेंटरला. आणि टाईम पण भरपूर झाला आहे, तसं म्हणायला भरपूर फिरलो आहे आम्ही. आणि आजचा ब्लॉग इथेच संपवते. आणि ब्लॉग आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा.